नातेसंबंधांमुळे ना आपल्याला प्रचंड त्रास होतो. प्रत्येकाला कधी ना कधी नात्यांच्या गुंत्यांमधून, नात्यांच्या तणावामधून जावं लागतं. मग काहीच नकोसं वाटायला लागतं, आयुष्य नकोसं वाटायला लागतं, मानसिक त्रास व्हायला लागतो. पण हे सगळं का होतं? कारण आपण मर्यादा रेषा ठरवलेल्या नसतात. हो, हल्ली नात्यांमध्ये मर्यादा रेषा ठरवणं खूप जास्त गरजेचं आहे. मग कोणत्या बेसिसवरती या मर्यादा ठरवायच्या? ही रेषा कोणत्या बेसिसवरती काढायची? तेच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी समुपदेशक आहे आणि आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपल्या चॅनलवरून बोलत असतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या नातेसंबंधांचा जो प्रकार आहे, तो आधी आपण समजून घेतला पाहिजे. कोण आपल्या किती जवळ आहे आणि कुणाशी आपले केवळ औपचारिक संबंध आहेत ते आपण ओळखलं पाहिजे. नाहीतर मग आपले सगळेच दिवस निराश जातील. आपण काहीच करू शकणार नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की नुसतं पडून राहावं. आपल्याला प्रचंड त्रास होतो. काहीच करावंसं वाटत नाही. या सगळ्याचं कारणच हे आहे, की आपण कुठेही मर्यादा ठेवलेली नाहीये. आणि ही मर्यादा रेषा आखण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या नात्यांचं एकदा निरीक्षण केलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपले संबंध कोणाशी कसे आहेत हे जर आपण ओळखू शकू, तर नक्कीच आपण तिथं योग्य पद्धतीने एक मर्यादा रेषा निश्चित करू शकू. सगळ्यात पहिली येते शारीरिक मर्यादा रेषा. वैयक्तिक अंतर आणि शारीरिक स्पर्शाची मर्यादा रेषा. कुणापासून आपल्याला किती अंतरावर थांबायचं आहे, कोणाचा स्पर्श आपल्याला हवा आहे, कोणाचा स्पर्श आपल्याला नको आहे, इथपासून ते आपल्या घरामधल्या, बेडरूममधल्या, ऑफिसमधल्या पर्सनल गोष्टी कोणासोबत कितपर्यंत बोलल्या पाहिजेत, कोणापर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजेत, कोणाशी त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. ज्यांच्या जवळ आपण जातोय, ज्यांच्या सानिध्यात आपण जातोय, त्यांच्या वलयाचा, त्यांच्या व्हायब्रेशन्सचा कुठेतरी आपल्या एनर्जीवरती परिणाम होतोय आणि त्यामुळे मग उदास वाटणं, निराश वाटणं, एनर्जी ड्रेन होणं, या अशा गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणूनच कोणाच्या किती जवळ जायचं, कोणापासून किती अंतर ठेवायचं, ही मर्यादा रेषा आपण आखली पाहिजे. त्यानंतरची मर्यादा रेषा आहे मानसिक किंवा भावनिक मर्यादा रेषा. आपल्या भावना, आपली श्रद्धा, आपले विचार, आपली मतं कोणासोबत आपण शेअर केली पाहिजेत, कोणापुढे योग्य पद्धतीने मांडली पाहिजेत, यामध्ये सुद्धा मर्यादा रेषा असायला हवी. आपण प्रत्येकालाच आपलं समजतो. अगदी जवळच्या नात्यांना सुद्धा आपण आपलं समजतो, पण तसं नसतं. प्रत्येकच जण आपल्याला योग्य पद्धतीने समजून घेईल, ही भावना आपली चुकीची आहे आणि त्यामुळे भावनिक, मानसिक मर्यादा प्रत्येक नात्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. कधी-कधी एखादं दूरचं नातं आपल्याला खूप छान समजून घेतं, पण त्याच्या तुलनेत अगदी जवळचं नातं आपल्याला नाही समजून घेऊ शकत. आणि म्हणूनच आपण आपली मतं कोणासमोर मांडतोय, तो व्यक्ती तितका आपल्याला समजू शकेल का? हा समोरचा व्यक्ती सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्या मतांचा विचार करू शकेल का? याचा आढावा घ्यायचा आणि मगच तिथे बोललं पाहिजे. बरीचशी अशी नाती असतात, की ज्यांच्या सानिध्यात आपल्याला अजिबातच सुरक्षित वाटत नाही. सातत्याने आपल्या भावनांवरती मारा केला जातो. आणि अशाच लोकांपुढे आपण सतत आपण योग्य आहोत हे सांगताना आपली मतं मांडत असतो आणि आपल्या मतांचा अनादर केला जातो. त्याचा सुद्धा आपल्याला त्रास होतो. आणि म्हणूनच मानसिक, भावनिक मर्यादा रेषा प्रत्येक नात्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपलं एक वलय आहे, आपली एक विचार करण्याची क्षमता आहे किंवा आपली एक विचार करण्याची पद्धत आहे. त्या गोष्टीमध्ये समोरच्या व्यक्तीला कितपत इंटरफेअर करू दिला पाहिजे, हे आपल्या हातामध्ये आहे. अर्थात अनेक जण आपल्याला जज करतील, आपल्या वागण्यावरून काही प्रश्न उठवतील आणि म्हणूनच आपण कुठेही न चुकता आपल्याकडून जितकं शक्य आहे तितकं समोरच्यासाठी करत राहायचं आणि तरी देखील आपल्याला जज केलं जात असेल, तर मग तिथे थांबणं जास्त महत्वाचं आहे. यानंतरची महत्वाची मर्यादा रेषा आहे स्त्रोत मर्यादा रेषा. कसा आणि कुठे वेळ घालवला पाहिजे, हे तुम्ही निवडताय का? लोकांना खुश करण्याची तुमची सवय आणि वृत्ती तुम्हाला टाळता येतीये का? तुमच्यासारखीच निवड असलेले लोक तुम्ही तुमच्याबरोबर राहण्यासाठी निवडताय का?
या प्रश्नांची उत्तरं काय आहेत बरं? कितीतरी वेळा कोणत्याही क्षेत्रामध्ये हां, अगदी आपल्या कामाच्या ठिकाणचं कोणतंही क्षेत्र असू देत किंवा घरगुती प्रश्न असू देत. किती वेळा आपण ही मर्यादा रेषा ओलांडतो. किती वेळा आपण आपला वेळ नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवतो. आपणच एकदा या सगळ्या गोष्टींची यादी काढूयात आणि आपणच आपल्या मर्यादा ज्या आहेत त्या ठरवूयात. कारण मागे सुद्धा मी म्हणाले होते, की वेळ पुन्हा येणार नाहीये. गेलेला जो वेळ आहे, गेलेल्या वेळामुळं होणारं जे नुकसान आहे, मग ते नुकसान कधी आर्थिक असेल, कधी शारीरिक असेल, कधी मानसिक असेल. आपलं मानसिक खच्चीकरण होतं, आपल्याला शारीरिक त्रास उद्भवतात किंवा मग आपला पैसा वाया जातो. कारण आपण कामच करत नाही. आपला वेळ आपण उगाचच वाया घालवतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावरती किती परिणाम होतोय ना आणि म्हणूनच वेळ आपण कोणाला किती आणि कसा दिला पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि नुसताच विचार न करता तिथे आपण प्रत्येक वेळी आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, की मी इथे वेळ द्यायला चालली आहे, तो योग्य आहे का? पूर्वीसारख्या गोष्टी आता नाही राहिल्यात. आता आपलं जीवन खूप जास्त धकाधकीचं झालेलं आहे. खूप जास्त वेगाने आपल्याला बदलावं लागतं. खूप जास्त वेगाने आपल्याला स्वतःला सावरावं लागतं. आपल्याला सातत्याने स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. कारण आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला नाही होणार कोणाची मदत. सातत्याने बदलत असताना, सातत्याने बदलांना स्वीकारत असताना आपण कोणाजवळ जातोय, आपण कोणाशी काय बोलतोय आणि आपण कोणाला कितपत वेळ देतोय, याच्या मर्यादा आपण स्वतःला घालून घेतल्या पाहिजेत. अगदी मित्रपरिवारामध्ये या मर्यादा रेषा आखणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये, कुटुंबामध्ये या मर्यादा रेषा आखणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जिथे आपण काम करतो, तिथे देखील या मर्यादा रेषा असणं खूप जास्त गरजेचं आहे. अशा प्रकारच्या मर्यादा रेषा बहुतेक सर्वच नात्यांमध्ये आपण निश्चित केल्या पाहिजेत आणि त्या सांभाळल्या सुद्धा पाहिजेत. आपल्याला नात्यांच्या प्रकाराप्रमाणे त्यात वेगवेगळ्या मर्यादा रेषा आढळतील. नक्कीच आपण शांतपणे विचार केला, तर नक्कीच आपल्याला प्रत्येक नातं वेगळं दिसेल. प्रत्येक नात्याची गरज ही वेगळी असेल. काही नात्यांना आपल्याकडून प्रेम हवं असेल, काही नात्यांना आपल्याकडून फक्त पैसा हवा असेल, आपल्याला काही नात्यांकडून फक्त प्रेम आणि मानसिक आधाराची गरज असेल. पण प्रत्येकच वेळी आपल्याला जे द्यायचं आहे तेच समोरच्याला घ्यायचं आहे का? आणि आपल्याला जे हवं आहे तेच आपल्याला समोरच्याकडून मिळतंय का? या गोष्टींमध्ये साम्य असूच शकतं असं नाहीये. आणि म्हणूनच आपण सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत मर्यादा रेषा निश्चित करूयात. खरोखरच मर्यादा रेषा बनवणं हे अत्यंत कठीण काम आहे. उपचारांच्या प्रवासातला तो एक भाग आहे असं समजूया. स्वतःवरती आपण उपचार करतोय असं समजूया. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, ज्यांचा तुम्ही आदर करता, त्यांच्याबरोबर तुमच्या खऱ्या गरजांशी आणि इच्छांशी तुमचे जवळचे संबंध निर्माण करण्याच्या या प्रवासातली ही एक महत्त्वाची पायरी आहे, असं समजा. आपल्याला आपल्या आजूबाजूची माणसं, नाती ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे काही आपण करतोय, त्याचा मूळ हेतू हाच तर आहे. प्रत्येकाला त्याची स्वतंत्र स्पेस ही मिळाली पाहिजे. प्रत्येक जण दिसला पाहिजे. प्रत्येकाकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याला सर्वांनी ऐकलं पाहिजे आणि प्रत्येकाला स्पष्टपणे व्यक्त होता आलंच पाहिजे. काही नात्यांमध्ये फक्त एकाकडेच लक्ष दिलं जातं. फक्त एकाचेच त्रास पाहिले जातात. फक्त एकच जण व्यक्त होतो. बाकी सर्व नाती, बाकी सर्व माणसं शांतपणे आपापली कामं करत असतात. पण असं न होता आपण प्रत्येकाकडे योग्य पद्धतीने बघितलं पाहिजे. प्रत्येकाला आपण समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाला समजून घेत असताना आपल्या वाट्याला अपयश जरी आलं किंवा आपल्या वाट्याला त्रास जरी आला, तरी देखील आपल्याला त्यातून बाहेर पडून चांगल्या गोष्टींकडे आपल्याला वळता आलं पाहिजे. चांगल्या गोष्टींमधून आपल्याला स्वतःला हील करता आलं पाहिजे. आपल्याला मर्यादा या ठरवता आल्याच पाहिजेत. त्याने आपलं आयुष्य सोपं होणार आहे.